मला ना माझ्या एकंदर सिनेमाविषयी काही बोलायचं नाही असं सल्ला दिलेला आहे. अगदी थोडक्यात सांगा. अगदी थोडक्यात म्हणजे मुद्दा असा, मी तुम्हाला सुरुवातीची गोष्ट सांगतो. मला जेव्हा यांनी बोलवलं आणि मला वाटतं जैनेशजींनी त्याचं वाचन केलं संपूर्ण सुखविजय. आम्ही जनरली आम्ही सगळेच जवळजवळ कलाकार पहिल्यांदा काय बघतो की ही प्रोड्युसर्स आहेत ते काही मिळवून पाहतात का देऊ पाहतात ऑडियन्स. इथं पहिल्या अर्ध्या तासात आमच्या लक्षात आलं की प्रत्येक पंचला किंवा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना ते वाचताना तेच इतके एक्साइट होते की याच्यात ऑडियन्स किती खुश होतो. आता हा ॲप्रोच जर एखाद्या प्रोड्युसरचा, डिरेक्टरचा आणि लेखकांचा असेल तर आम्हाला फार सुरक्षित वाटतं अशा ठिकाणी जाऊन. मला त्यांनी माझं कॅरेक्टर सांगितलं. माझा एकच बारीकसा एक इच्छा असते, आतापर्यंत करतोय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि ते वेगळं म्हणजे एवढं वेगळं होतं की बापरे. हां, तर त्यामुळे मला स्टोरी आवडली आणि मांडणी आवडली. यांचा ॲप्रोच आवडला सगळ्यांचा. जनरली एखादा लेखक लिहिताना मी लिहिलेलं बदलायचं नाही बरं का, असा इगो बाळगून इथे 4 लेखकांनी लिहिलं. त्यांचा हेतू एकच होता की आवडलं पाहिजे, कोणी कुणाचा इगो वगैरे काही. तर हा ॲप्रोचच मला आवडला. आणि मग मला कळलं की हे 2 माणसं आहेत. तर मी यांना म्हटलं कसे शक्य आहे, ते हो तरी म्हणतील का, ते असं का, ते त्यांना मी आधीच डिस्कस केलं. सॉरी. ते म्हणाले आम्ही विचारून बघू ना, नाही म्हणतील फक्त आणखी काय. तर बघा बुवा तर मजाच आहे बघा. आणि मग लकीली सर हो म्हणाले, मॅडमही हो म्हणाले, सिद्धूही हो म्हणाला. काय आमच्यासाठी कसं, आम्ही लोणच्यासाठी असतो कॅरेक्टर छोटे छोटे. आम्ही लोणच्याचं काम करू. मुख्य पदार्थ हजर होते सुरुवात झाली. थँक्यू. रोल बद्दल यापेक्षा जास्त नको विचारू. काय आहे का त्याच्यामध्ये, तो युवा नेता आहे, चाळीत राहतो आणि चाळीवर त्याचं खूप प्रेम आहे. जबरदस्त. थँक्यू सर. प्रीतम इज देअर.